दादा नक्की काय झालंय हो? आधी बघू द्या मला. नाही नाही बघा, तुम्ही एकदम व्यवस्थित बघा. अहो लाईट बंद झालाय हो त्याचा आतला, आणि ना कूलिंग पण होत नाहीये. प्रेरणा, आपला फ्रीज बरा होईल ना ग? ते बघून सांगतायत ना गो. मका तर टेन्शनच आलंय. अगं कालपर्यंत चांगला ठणठणीत होता ग, आज काय झालं असेल ग? अगं आजकाल कोणाचं काही सांगता येतं का ग? सगळं कठीण होऊन बसलंय खरंच. तेच ग, भरोसाच राहिला नाही कुठल्या गोष्टीचा. बघ ना गो, आता माका मोठी श्रीखंडाची ऑर्डर आली, पण हा असा बंदच राहिला तर मग ती कॅन्सल करावी लागेल ना. प्रेरणा, तू नको ग काळजी करूस. अगं होईल सगळं नीट. आपल्या हातात काय आहे सांग मला? तो आहे ना देव, त्याच्याच हातात असतं सगळं. स्वामी, तो बघतोय. आपल्या हातात फक्त प्रार्थना करणं लिहिलंय. सगळं होईल नीट. काय गो, आता एवढे टेन्शनच्या वेळेत मस्करी सुचते तुमका? सॉरी सॉरी, गंमत केली. सॉरी, खरंच सॉरी बेब. बेब, अगं परका माणूस आहे ना घरात, काही काय बोलतेस गो तिच्या? अगं मग काय, त्या फ्रीजची तू घरातलं कोणीतरी आजारी असल्यासारखी काळजी घेतेस. मग आपल्या घरातलोच हा ना फ्रीज, का बाहेर जो हा? सॉरी सॉरी ग. काय सॉरी, काय सॉरी? हा काय सॉरी? आता या सगळ्याचा किती खर्च होणार आहे काही कळतंय का तुम्हाला? 12,000 खर्च येईल. काय? हो ओ 12,000? हो. ओ 12,000 ना दुसरा फ्रीज येतो. अहो ताई, 12,000 कुठे नवीन फ्रीज येतो? पण मग कसले 12,000? अहो याचा गॅस पण संपलाय आणि कॉम्प्रेसर पण गेलाय. अहो खूप जुना फ्रीज आहे तुमचा, इतके दिवस कसा चालला तेच कळत नाही मला. स्वामी, तुम्हीच करावं आता काहीतरी. वहिनी, वहिनी, ताई ताई काय झालं? आई सासूबाई नीट येतात, तिथे काही झालं नाहीये ना? आई तडे विहिरीत जीव द्यायला निघाली. काय? घरी यायला तयारच नाही. ती म्हणी राहिली की वल्लरी आडी येऊन मी माफी मागणार असेल तरच मी घरी येईन. हो हो, मी मी माफी मागते ना त्यांची. तुम्ही चला बघा. चल. हे हिरी माय तुला पोटात घेऊ, आम्हाला नाही जगायचं. सासूबाई मरे जा. सासूबाई, सासूबाई हो ऐका मा, तुम्ही ह्यांचं बोलणं नका घेऊ तुम्ही मनावर. बोलत तो जरी असला ना तरी त्याला उचकवणारी तूच आहेस, माहितीये का मला? हे गोरं आणि भोळं बाबडं थोबाड दिलाय ना देवानी, म्हणून तो पागल झालाय माया मन्या. बायको पुढे काहीच दिशेनी राहिलं त्याले. हे पाय वल्लरी, हे त्याले जरी समजत नशील ना तरी मले बरोबर समजतं. हा, हे बघा, जे काही झालं त्यासाठी मी तुमची माफी मागते, पण तुम्ही असं नका करू. तुम्ही जीव नका देऊ. अशी नाही, माई पाय धरून माफी मागायची. आणि तुले जर मी घरी यायला हवी असेल ना तर मला वचन दे वल्लरी, तू घरातले सगळे कामं करशील, घरात सून म्हणून वावरशील, बड्डम नाही. आई, हो हो, मी घरातली समधी कामं करेन, पण तुम्ही घरी चला ना. आणि पुस्तकाला हात बी लावायचा नाही. आई अगं, तू चुप्प बस. संध्याकाळी मन्या घरी येईल ना तर त्याला सांगायचं काही व्हायचं नाही मला वकील फिकील. मला घर संसार करायचा आहे, घरातली कामं करायची आहे. आई काय बोली राहिली तू? म्हणे तू चुप्प बस. का आता का गप्प बसली? हा, हे पाय वल्लरी, तू जर मनाला सांगणार नसशील तर मी आत्ताच्या आत्ता हिरीत उडी मारीन.
आणि मग माया मरणाची जबाबदारी तूही असेल. नाही जगायचं मला नाही शिकायचंय. मी सांगेन यांले मला नाही शिकायचंय. नाही व्हायचंय वकील. मी माफी मागते तुमची. उठ. झालं तेव्हा मनासारखं आता. माफ करा मला. हे ध्यानात ठेवજો. समजला ना? चला हो.